नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण जे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नवीन परिपत्रक आलं त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ड संवर्गातील म्हणजेच चतुर्थ श्रेणी कामगार आणि कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती म्हणजे पूर्वी जे साधारणतः 12 वर्ष आणि 24 वर्ष देव होती ती, आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार लाभ देण्याबाबत, म्हणजेच आता सध्याला नवीन जी 10, 20 आणि 30 जी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे त्या संदर्भात आहे। या ठिकाणी 10 परिपत्रकांच्या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेले आहेत आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगार आणि कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती म्हणजेच आपण या अगोदर पाहिलं 12 आणि 24 वर्ष आणि सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार लाभ देण्यासंदर्भात परिपत्रक संदर्भ क्रमांक 10 अन्वये म्हणजेच ते 10, 20 आणि 30 वर्ष। आता परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 11 अन्वये सदर लाभास 7व्या वेतन आयोगाच्या नुसार वेतन पे मॅट्रिक्समधील वेतन स्तर M12 म्हणजेच 12, 20, 700, 6500 पर्यंत वेतन घेणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगार आणि कर्मचारी यांना 1/1/16 पासून या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। परंतु ह्या सदर लाभ जो आहे त्याच्या अंमलबजावणीचा प्रभावी दिनांक हा सुधारित करण्याबाबत विविध संघटनांकडून या ठिकाणी मागणी करण्यात येत होती आणि त्यामुळं पुढील या ठिकाणी निर्देश देण्यात आले। निर्देश काय तर महापालिकेतील चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार लाभ देण्याबाबत 2022 मध्ये जे परिपत्रक आलं होतं त्याचा केलेल्या लाभाचा प्रभावी दिनांक 1/1/16 ऐवजी तो या ठिकाणी 7/7/2005 म्हणजे 6व्या वेतन आयोगाच्या नुसार 5/200 ते 20/200 आणि प्लस ग्रेड पे 1950 असा राहील। आणि तसेच सदर परिपत्र अन्य सर्व बाबी कायम राहतील। म्हणजेच या ठिकाणी जो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 10, 20 आणि 30 वर्ष सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ जो आहे तो 5/200 ते 20/200 आणि प्लस 1950 ग्रेड पे ज्यांना आहे त्यांना हा 7/7/2005 म्हणजे 6व्या वेतन आयोगाच्या नुसार राहील असं यामध्ये नमूद केलं। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।